काय बेटा राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह पाहायचं आपल्याला या ठिकाणी. गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट द एक्झाम्पल ऑफ कशाचा बेटा इलेक्ट्रो प्लेटिंग. हे कधीची उत्तरपत्रिका आहे सांगा बरं का. मार्च 2022 पार्ट 1 ची आहे. ठीक आहे. द फंक्शनिंग ऑफ सॅटेलाइट लॉन्च व्हेकल कशावर आहे. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. डॅश डॅश इज वन ऑफ द कंबस्टिबल कंपोनेंट ऑफ एलपीजी. कोण आहे बेटा प्रोपेन. कोण आहे. द पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ 25 सेंटीमीटर. 1 बाय फोकल लेंथ करावं लागतो बरोबर आहे. 1 बाय 0.5 म्हणजे त्याला उलट जर केलं तर काय येते 4 डायोप्टर. काय येते 4 डायोप्टर. पुढे डॅश डॅश कलर इज डेबिटेड द लिस्ट. सर्वात ज्यावेळेस कलर बेंड होतात किती कलर होतात 7. विक्जॉर व्हायलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन येलो ऑरेंज आणि रेड. सर्वात कमी बेंड कोण होतो रेड कलर. कोणता कलर रेड कलर. फाइंड द फॉलोइंग 5 मार्काला आहे. फाइंड ओड ऑन आउट इनसॅट जीसॅट IRS हे काय नेम्स ऑफ सॅटेलाइट आणि हे काय लॉन्चर. पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ग्रुप 1 ला काय म्हणतात अल्कली आणि ग्रुप 17 ला काय म्हणतात हॅलोजन्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर किती आहे 1.33. ट्रू ऑर फॉल्स अँड इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू डॅश डॅश एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी तर नाही. तर मेकॅनिकल एनर्जी कशामध्ये करतो बेटा केमिकल एनर्जी मध्ये. कशामध्ये केमिकल. IUPAC नेम 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन. 3 कार्बन म्हणजे काय प्रोपेन. काय लागलाय OH. कितव्या नंबरला लागलाय दुसऱ्या म्हणजे प्रोपेन 2OL किंवा 2 प्रोपेनॉल. 2 आलं का बघ प्रोपेन 2OL किंवा 2 प्रोपेनॉल. atomic radius goes on increasing down a group. हे तर दरवर्षी पडत. atomic radius goes on increasing down a group or atomic radius decreases as we go from left to right in a modern periodic table. हे दरवर्षी पडले का नाही बघा बरं का बेटा. किती मार्काला पडते बघा बरं का. गिव्हरेशन नाही 4 नाही. ए आहे ना याच्यामध्ये हा ए ऑप्शन 2 मार्क. atomic radius goes on increasing E down a group. वरून खाली येताना हे लिनाकी हे हायड्रोजनचा 1 ली 3 म्हणजे पहिल्यापेक्षा 2 उरला किती 1 ना. सोडियम 2 8 1. पुढे की 2 8 8 1 हे लिनाकी म्हणजे पोटॅशियम. लक्षात आलं. मग प्रत्येक वेळेस काय होऊ लागलं एक कॉमा वाढत चाललाय. एक शेल काय होत चाललाय वाढत चाललाय. एक शेल वाढत चाललाय म्हणजे काय झालं बेटा सेंटर पासून अंतर प्रत्येक वेळेस काय होत चाललाय वाढत चाललाय. म्हणजे atomic radius काय होत चाललाय इन्क्रीज होत चाललाय. atomic radius increases as we move from top to bottom in a group of the periodic table because a new shell of electron is added to atoms at every step. प्रत्येक वेळेस एक इलेक्ट्रॉनची काय वाढते ऑर्बिट किंवा एक शेल त्याच्यामध्ये ऍड होत असते. as the number of shells in the atom increases gradually due to which the size of atom also increases. या ठिकाणी काय होतं नंबर ऑफ शेल्स इन द ऍटम जे काही ऍटम्स आहेत त्याच्यामध्ये जे काही शेल्स आहेत ते सुद्धा काय होत असतात बेटा शेल्स वाढत राहतात. ग्रॅज्युअली म्हणजे हळूवार वाढत राहतात. ड्यू टू विच त्याच्यामुळे जर शेल वाढला तर साईज सुद्धा काय होतो वाढतो. मीन्स द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट शेल इन्क्रीजेस as the size of atom increases which is जर डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल जर वाढला तर ऍटमचा साईज सुद्धा काय होतो इन्क्रीज होतो. आणि त्याच्यामुळे काय वाढतो बेटा इन्क्रीज इन द atomic radius ऑफ ऍटम. इन्क्रीज इन atomic radius ऑफ मी जे म्हटलं ते atomic radius काय होतो वाढत राहतो किंवा atomic साईज वाढतो. सिंपल मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर वॉच रिपेअर. सिंपल मायक्रोस्कोपचा वापर कशासाठी केला जातो वॉच रिपेअर साठी. कशासाठी येस. A magnification of about 20 times is obtained by simple microscope. सिंपल मायक्रोस्कोपच्या मदतीने एखादी वस्तू आपल्याला किती पटीने झूम करता येते 20 पटीने झूम करता येते. किती पटीने करता येते 20 पटीने झूम करता येते. When an object is placed within the focal length of convex lens. ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टला फोकल लेन्थच्या आत ठेवू कॉन्व्हेक्स लेन्सच्या त्यावेळेस आपल्याला कोणती इमेज मिळते मॅग्निफाईड म्हणजे वस्तूपेक्षा मोठी. इरेक्ट म्हणजे सोयीशी इमेज त्या ऑब्जेक्टची आपल्याला मिळत असते. Thus the watch repairer can see the minute parts of the watch more clearly with the help of simple microscope. म्हणून त्या ठिकाणी सिंपल मायक्रोस्कोपच्या मदतीने जो काही घड्याळ रीड करणारा आहे तो काय करतो त्या घड्याळाचे जे मायन्यूट म्हणजे छोटे छोटे पार्ट्स आहेत
त्याला सुद्धा तो काय करू शकतो, पाहू शकतो विथ नेकेड आईज, म्हणजे उघड्या डोळ्याने पाहू शकतो. विदाउट एनी स्ट्रेन ऑन द आईज, म्हणजे डोळ्यावर कोणत्याही प्रकारचा ताण न पडता आपल्याला त्या ठिकाणी वस्तू ते झूम करून पाहायला मिळते. म्हणून सिंपल मायक्रोस्कोपचा वापर कशासाठी केला जातो बेटा, वॉच रिपेअर मध्ये केला जातो. म्हणजे गिव्ह रिझन किती मार्काला क्वेश्चन आहे तुम्हाला, 4 मार्काला. नीट निरीक्षण करा, टोटल गिव्ह रिझन कशा खालचे, एक्सरसाइजच्या खालची, त्याच्या बाहेरचे की गिव्ह रिझन नाही. आणि पडणारे जवळ पडणारे आता एखादीच वेगळा पडेल. जर तुम्ही जर पीवायक्यू जरी करून गेला पुणे बोर्डाचे, त्याच्या बाहेरचा एक सुद्धा पीवायक्यू पडले, गिव्ह रिझन पडला, एखादीच पडला तर पडला, 2 तर पडणार. कॉन्फिडेंटली सांगतो, आत्मविश्वासात. इट इज रिकमेंडेड टू यूज एअरटाइट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाइम. काय म्हणले, इट इज रिकमेंडेड टू यूज एअरटाइट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाइम. तेलाला जास्ती काळ त्या ठिकाणी एअरटाइट कंटेनर मध्ये ठेवण्यासाठी रिकमेंड केला जातो. का केलं जातं, when edible oil is left aside for long time, ज्यावेळेस आपण खायच्या तेलाला बाजूला ठेवू त्यावेळेस त्याचं काय होतं बेटा, ऑक्सिडेशन होतं. काय होतं सांगत चला बेटा, ऑक्सिडेशन होतं. काय होतं, ऑक्सिडेशन होतं. त्याच्यामुळे काय होतं, ड्यू टू धिस द टेस्ट अँड स्मेल ऑफ ऑइल चेंजेस. काय चेंज होते सांगा, बोला चला, काय चेंज होते, टेस्ट अँड स्मेल. काय चेंज होते, बोला रे, टेस्ट अँड स्मेल काय चेंज होते. Thus, due to this, the taste and smell of the oil changes and it becomes rancid. आणि त्याचा वास कसा होतो, खवट, घाण येतो, खवट वास येतो. If food is cooked in this oil, जर त्या ऑइल मध्ये तेल जर आपण दुसरा पदार्थ जर तळला तर its taste also change. काय चेंज होते बेटा, टेस्ट, चव बदलते. Thus the oil will become unfit for consumption. आणि जो तेल आहे तो आपल्याला कसा होतो, अनफिट, कशासाठी, खाण्यासाठी, अनफिट, कन्झम्पशन साठी अनफिट. The process of oxidation reaction of oil can be slowed down by storing it in the airtight container. ह्या ठिकाणी काय होतं, the process of oxidation reaction of oil can be slowed down. म्हणजे काय होतं, जर समजा त्या ठिकाणी आपण काय होतं, एक सेकंद बेटा, हॅलो, हा बोला विशाल, क्लास होता, हा ईद बालबुद्धी ते छोटे येडा आहे, ते येडा होते, येडा पागल उडत. बालिश आहे ते मला तसले असेल, ते आपल्या नशिबाला ते आलं त्याच्यामुळे आपल्याला तोटा झाला नालायकामुळे. हो, लोक रोज प्रचारात विरोध केलेले साले फोटो काढत ठेवलेले, काय सांगा तुम्हाला, बघणं गेलं का तुम्ही. झालं आपलं तोगरी फायनल झाले, आपलं तोगरीला लागा आता. इकडं तिकडं कुठंच लक्ष दे नका, मोरद्या खड्ड्यात पुढे सारे जाऊन तिकडच. हा, लास्टला ते आपलं पहिल्याच कळलं का, जय हिंद जय महाराष्ट्र. हा ना, जे आहे ते माझं आहे म्हणायचं, तर कशाला नाराज करायचं कोणाला. सारा ते सांग एअरपोर्ट तिकडे म्हटलं ते येऊन कसं काय, तू म्हणजे पहिला येणार. Thus the oil will become unfit for consumption. Oil हा unfit होतो खाण्यासाठी. The process of oxidation reaction of oil can be slowed down. Process of oxidation reaction का होते, स्लो डाऊन होते by storing it in the airtight container. जर समजा ऑइलचा आणि एअरचा, पावर लक्षात बेटा, ऑइलचा आणि एअरचा जर संपर्क तुटला तर ऑक्सिडेशन होईल का, नाही होणार. म्हणून चिप्सचे पॉकेट कशात असतात, हवेत असतात ना, हवेत असतात ना बेटा, हवेत म्हणजे हवेत नाही, त्या काय ते पॉकेट असतं ना 5 वाला 10 वाला, चटपट डायमंड, बालाजी लेअर्स, अजून कोणतं राहते सांगा, डायमंड, बालाजी, चटपट, अजून क्रंची, केळ चिप्स. The process of oxidation reaction of can be slowed down by storing it in the airtight container. म्हणून त्याला रिकमेंड केलं जाते की
टू यूज एअरटाईट कंटेनर कशासाठी? ऑइलला स्टोअर करण्यासाठी, लॉंग टाइम साठी. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. कोणती तीन घ्या. अन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम द हाईट ऑफ 5 मीटर ऑन अ प्लॅनेट. एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला वरून जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी किती सेकंदाचा कालावधी लागलाय? 5 सेकंद. किती हाईट आहे? 5 मीटर. तर जी ची व्हॅल्यू काय? फॉर्म्युला S इज इक्वल टू 1/2 इंटू GT स्क्वेअर. S इज इक्वल टू ते लिहायचं नाही, UT प्लस हाफ ET स्क्वेअर लिहायचं नाही. कारण U म्हणजे G आहे, पण U इथे किती आहे? 0. U किती आहे? 0. S इज इक्वल टू UT 0. हाफ AT याच्या जागी काय घ्यायचं? G. हाफ GT स्क्वेअर. हाफ. लक्षात घ्या, गणित बैठला डोक्यात क्लिक करायचं. 3 फॉर्म्युला आठवायचं. काय? V इज इक्वल टू GS. S इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर. V स्क्वेअर इज इक्वल टू 2GS. आलं का लक्षात? 3 फॉर्म्युले शॉर्टकट मध्ये सांगितलं, नाहीतर ते पूर्ण आहे. V इज इक्वल टू U प्लस AS काय सो B स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. S इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर. मग काय येते बेटा? 5 बरोबर 1/2 इंटू G इंटू 5 चा वर्ग. 5 1/2 इंटू G इंटू सो केलं, ह्याला 5 5 25. इथे एक आला, मग इकडून इकडे करावं लागेल आणि केल्यानंतर आन्सर काय ते बेटा? जवळपास 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 0.4 सेकंड पर मीटर स्क्वेअर. हे येते काय? मलाच करून दाखवावं लागेल. येते की गुणाकार करायला? नाहीतर म्हणसाल सर कसं केलं हो, अवघड आहे की हो, कसं करा. 5 6 5 6 अडचण. इकडला भागाकार इकडे जाऊन गुणाकार, इकडला गुणाकार इकडे जाऊन भागाकार. गुणिले 2 गुणिले 2 वरी किती? 4 भागिले 10 बरोबर G. 0.4 एवढंच आहे का बघा? 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Therefore value of G on the planet किती आहे बेटा? 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कोणता ऍपरेटस आहे? होप्स ऍपरेटस. इथं कोणता बिवर दाखवतो? एनोमिलस बिवर ऑफ वॉटर. स्टेट द लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. काय नाव म्हणले? डायग्राम काढा म्हणले रे बाबा. बापरे, डेंजर पडले प्रश्न. बघा पडत्यात. काढा म्हणते फिगर. डायग्राम फिगर वेगळंच काय काढून ठेवू सर. तिथे फिगर काढा म्हणत आहे, फिगर काढून आला पण सर. माझ्या कोणत्या दगड घ्यायचं डोसक्यात मास्तर तुम्हाला शिकले का म्हणून to draw the hopes फिगर काढा म्हणत. मग तुम्ही अनालिसिस करताल होप्स. भगवान काय हिरो बरेच सध्या गल्ली बोला तुझीच क्रेज आहे. लॉज बेटा, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. काय बेटा? लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. काय म्हणतं बघा, हे चित्र काढावं लागते. ते काढायला शिकायचं बेटा. चित्र असे जायला पाहिजे. जा ना खालीवरी काहीतरी करत. हे कोणती आहे? हे कोणती आहे? रिफ्रॅक्टेड. हे काय आहे? पॉइंट ऑफ इन्सिडन्स. पॉइंट ऑफ. हे काय? नॉर्मल. हे काय? सरफेस. हे काय? बघा, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. कोणत्या साइडले? अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल at point of incidence, and all three lie in the same plane, and all three lies in a same plane. For a given pair of media, the ratio of sine of angle of incidence. काय बेटा? The ratio of sine of angle of incidence to the ratio of sine of angle of refraction remains constant. Remains. म्हणा, for a given pair of media, हे झाले ना, तुम्हाला शिकला ना बेटा. The ratio of sine of angle of incidence to the sine of angle of refraction is constant. Answer the following म्हटले. Name the main ore of alumina. Bauxite. काय बेटा? Bauxite. Which impurities are present in the aluminium ore? Silica, ferric oxide, titanium oxide. सांगा. हा, सिलिका. त्याच्यावर काय लक्षात येऊ लागलं? प्रश्न मोठे पडत नाही, तुकड्यामध्ये पडतात. तुकड्या. पेपर पॅटर्न सोपा असतो, डीप मध्ये समजूत करा. हे काय सांगा? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. काय? राईट हँड held your fingers, middle finger, index finger and the thumb in such a way that they are perpendicular to each
farther than the finger direction of the magnetic field B. काय म्हटलं बघा, ए काय दाखवतो, ए हा कोणता फिंगर, इंडेक्स फिंगर काय दाखवतो बेटा, इंडेक्स फिंगर काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आणि हा मिडल फिंगर काय दाखवतो बेटा, डायरेक्शन ऑफ करंट, डायरेक्शन ऑफ. बघा किती मायक्रो लेवलला विचारले प्रश्न. आन्सर द फॉलोइंग एनी 5, कोणती 5 लिहा, म्हणजे क्वेश्चन 3 मार्काला आहे. राईट द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. आता डिमेरिट्स कोणते कोणते मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचे पहा बेटा. हायड्रोजन रिसेम्बल्स अल्कली मेटल. पहिल्या म्हणायचं ही अरेंज ऑल नोन एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर, बट द हायड्रोजन शोज प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स, म्हणजे अल्कलीज अँड हॅलोजन्स. Hydrogen resembles or shows the properties of alkali metals and halogen. So correct position could not be assigned to hydrogen in the periodic table. The position of isotope could not be explored. या ठिकाणी position isotope ची explain करता आली का, नाही करता आली. Isotopes are atom of the same element. What is isotope? The element which have same काय बेटा chemical properties but different atomic masses. Same chemical properties but different atomic masses is called as isotope. Isotopes are the atom of same elements with similar chemical properties but different atomic masses. If the elements are arranged according to atomic masses, जर समजा एलिमेंटला जर त्याच्या मासेस अनुसार जर ते अरेंज करण्यात आलं, आयसोटोप should be placed in different groups of periodic table. तर त्या आयसोटोप्सला दुसऱ्या डिफरंट ग्रुप ऑफ periodic table मध्ये ठेवावं लागतं. पण त्याला ठेवता आलं का, नाही ठेवता आलं. त्या ठिकाणी at certain places an element of higher atomic mass have been placed before an element of lower atomic mass. पहिले काय म्हणलं, हे arranged in increasing order related to their atomic mass. पण increasing order मध्ये छोटा त्याला झटका लागला मध्ये चढत्या क्रमाने जाताना एकाला इकडे घातलं, गोळी घातलं, ते निकेल आणि कोबाल्टचं काहीतरी एक्झाम्पल होतं बघा. चेक करा बेटा, आता मला रिव्ह्यू झालं शिकून, तुम्ही रिव्हिजन करत असाल. ठीक आहे बेटा, हाय का, आलं नाही. at certain place an element of higher atomic mass कुठे राहिला पाहिजे, लोअरच्या कुठे राहिला पाहिजे, पण त्याला पहिला ठेवण्यात आलं लोअर ॲटॉमिक मासच्या. एक्झाम्पल आहे कोबाल्ट 58.93. हा जो आहे त्याला कुणाच्या पुढे ठेवण्यात आला, निकेल, त्याचा 58.7. हे काय सांगा बरं का, मी जाण नाही, परीक्षेला पडते जाण माझी. केपलरचा तिसरा नियम, केपलरचा केपलरचा बोला सर, केपलरचा Kepler's state the laws related to given diagram A B C D E F. हे काय सन, हे काय प्लॅनेट revolve around the sun in dash orbit, elliptical orbit with sun at one end of the course. केपलरचा पहिला नियम बघा. All planets move in dash elliptical orbit around the sun with sun at one end of the foci. एका पॉइंटला इकडे किंवा इकडे, कारण इलिप्सला किती सेंटर असतात, 2. Kepler's second law, the line joining the planet and sun, sweeps equal areas in equal interval of time. पाठायचं नाही सर्वांना, हे तर पाठच राहायला पाहिजे, हे तर नाही म्हणलं मग गेलं तुमचं कार्यक्रम. म्हणा the line joining the planet and sun, म्हणजे इथून जेवढा अंतर ए टू बी पर्यंत जायला जेवढा वेळ लागणार आहे, तेवढाच अंतर सी टू बी लागणार आहे, तेवढाच अंतर काय लागणार आहे, ई टू या. म्हणा the line joining the planet and sun sweeps out equal areas in equal interval of time. तिसरा Kepler's third law, the square of orbit of period of revolution of planet around the sun. म्हणजे काय, जो काही प्लॅनेट फिरू लागलाय त्याचं जे काही टाइम पिरियड आहे त्याचा स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. काय म्हणते, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणाला, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स, क्यूब ऑफ मीन म्हणजे काय, सरासरी. क्यूब म्हणजे काय, घन. कुणाचा घन, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होतं बेटा, आर क्यूब. आरच होतं ना बेटा, टी आरच होतं ना. हा रेडियस ना, टी क्यूब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब होतं. के इज इक्वल टू टी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर क्यूब. याच्यावर आपण न्यूटन्स इन्व्हर्स लॉ काहीतरी आपण सॉल्व्ह केलं, असं डोक्यात राहिलं पाहिजे. म्हणा हे आता शॉर्टकट मध्ये सांगितलं आपण, जसं शिकलं त्या हे पण उत्तर चालेल.
पण जरा थोडा आपल्या पद्धतीने लिहा बेटा. चला मला द स्क्वेअर ऑफ the rate of revolution of planet मला the period of square of revolution of planet around the sun directly proportional to cube of mean of average distance of planet from sun. Yes, एकदा वाचून. ओके. आता ह्या ठिकाणी हा जो कॉपर आहे तो कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे तो लेस रिएक्टिव्ह आहे, आणि जो एकटा आहे तो मोर रिएक्टिव्ह आहे. मोर रिएक्टिव्ह एलिमेंट कोणाला डिस्प्लेस करतो? लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला. त्याला कोणती रिएक्शन म्हणतात? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. Mg plus O2 when two or more reactant combine with each other to form only one single product, it is called as a combination reaction. When a single reactant is decomposed into two or more products, not products, okay, then it is called as decomposition reaction. Got it? तुम्ही काही नवीन शोध लावू नका, नाहीतर मारुती करायला तर माकड झालं, बायको करायला गेलं काही वेगळंच झालं. स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम आहे, स्पीड ऑफ लाईट आहे 1.5 into 10⁻⁸ मीटर पर सेकंड. व्हॉट इज द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम? ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम काय असतो? वन मीडियम रिलेटेड टू व्हॅक्यूम. एक जर मीडियम व्हॅक्यूम असेल तर त्याला काय म्हणतात? ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि व्हॅक्यूम असेल तर किती असतो? 1. स्पीड ऑफ लाईट किती आहे? 1.5. स्पीड ऑफ लाईट व्हॅक्यूम मध्ये किती आहे? 1.5. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज इक्वल टू काय? स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. हे किती आहे? स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किती आहे बघा बरं. काही दिले इथं 3 आहे. 3 गुणिले 10⁸ भागिले 1.5 गुणिले 10⁸ 10⁸ कटला. 3 भागिले 1.5 उत्तर काय येतं? 2. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम किती आहे सांगा? 2. किती आहे रे बेटा? 2 आहे. Read the paragraph and answer the following questions. If heat is exchanged between hot and cold. क्षेत्र वेगळा ऐकलं का बेटा तुला? नाही तर तू हॉटचा अर्थ वेगळा घेशील बेटा. सर कसं हॉट मला हो माहिती आहे. तो हॉट नाही बेटा, हिच हॉट इज वेगळं. हॉट म्हणजे गरम वस्तू. त्या गरम वस्तू आणि थंड वस्तू ज्यावेळेस एकमेकाच्या संपर्कात येतात तर त्या दोघांची उष्णता कशी होते? सेम होते. ऋतुजा कशी होते? सेम. काय उष्णता म्हणजे उष्णता गरम कडून थंडकडे जाते का थंडकडून गरमकडे? गरम कडून थंडकडे. कधीपर्यंत? जोपर्यंत दोघांचं सारखं होणार नाही. काय उष्णता. ओके बघा. Heat is transferred from head to head, hot object to cold object. Which principle do we learn about from this process? सांगा बरं का. Principle of heat exchange. Principle of how will you state the principle briefly? म्हणजे याच्यामध्ये एनर्जी काय? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगते? हीट एनर्जी लॉस्ट बाय अ हॉट ऑब्जेक्ट इज ऑलवेज इक्वल टू हीट गेन्ड बाय कोल्ड ऑब्जेक्ट प्रोव्हाइडेड दॅट system of both the object is isolated.
म्हणजे दोन्ही पेशी ते बाहेरच्या परिसरापासून सेपरेट आहे. हे एवढा अवघड प्रश्न पडले कोणी बघितलं सुद्धा नसेल. आता विचार करा की हा पेपर किती अवघड होता. भल्या भल्याच्या तोंडाला फेस चालता हा पेपर सोडवला. डेंजर पेपर होता. हे काय बेटा कॉन्व्हेक्स लेन्स 2 डबे ते कॉन्केव्हस आहे कॉन्व्हेक्स आहे. वस्तूला कुठे ठेवला ते सांगा म्हटले. जर 2f1 म्हणजे फोकल लेंथ सेकंड फोकल लेंथच्या पलीकडे जर ठेवलात प्रिन्सिपल फोकसच्या जर पलीकडे ठेवलात तर इमेज कुठे तयार होते f2 आणि 2f2 च्या मध्ये. नेचर ऑफ इमेज काय आहे रिअल आणि उलटी आहे. ऍट फोकस f1 वर ठेवलं तर प्रतिमा कुठे तयार होते इन्फिनिटीला तयार होते. रिअल आणि इमेज कशी तयार होते इन्व्हर्टेड तयार होते. बिटवीन f4 आणि 2f2 मध्ये ठेवलं तर काय होतं तर त्या ठिकाणी बियॉन्ड 2f2 च्या पलीकडे तयार होते. इमेज कशी तयार होते रिअल उलटी आणि इनलार्ज म्हणजे वस्तूपेक्षा मोठी. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म. 7वा मेटलर्जी काय द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स म्हणजे काय मेटल्सला काढणे. कशापासून काढणे त्याच्या ओर्स पासून. कशापासून बेटा त्याच्या ओर्स पासून काढणे आणि त्याचं प्युरिफिकेशन करणे. काय करणे त्याचं प्युरिफिकेशन करणे त्याला म्हणतात मेटलर्जी. काय म्हणतात बेटा त्याला सांगा मेटलर्जी. काय म्हणतात परत सांगा त्याला मेटलर्जी म्हणतात. काय म्हणतात त्याला सांगा मेटलर्जी म्हणतात. काय म्हणतात मेटलर्जी म्हणतात. ओके मग एकदा द सायन्स अँड टेक्नॉलॉजी regarding the extraction of metal from ores and their purification for the use is called metallurgy. आता ores बघा डेफिनेशन दिली तुम्हाला एक्सरसाइज मधला प्रश्न आहे सुद्धा. The minerals from which metals can be separated. ज्या मिनरल्स पासून आपल्याला कुणाला सेपरेट करता येतं मेटल्सला सेपरेट करता येतं इकॉनॉमिकली त्याला ओर्स असं म्हणतात. गॅंजिओ म्हणजे काय ओर्स कंटेन मेनी टाइप ऑफ इम्प्युरिटीज. ज्या ओर्स मध्ये अनेक टाइपचे इम्प्युरिटीज असतात सॉइल असते सँड असते रॉकी सबस्टन्स असतात अलॉंग विथ मेटल कंपाऊंड सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे ओर कंटेनिंग मेनी टाइप ऑफ इम्प्युरिटीज लाइक द सॉइल सँड रॉकी सबस्टन्स अलॉंग विथ मेटल कंपाऊंड अलॉंग विथ मेटल कंपाऊंड त्याला डायटॅश असं म्हणतात गॅंजिओ म्हणतात. काय म्हणतात त्याला गॅंजिओ म्हणतात. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. हे जरा थोडं लक्ष द्या खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे जाऊया परीक्षेला वाटायला बघा एकदा बघा बघा स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. मला सांगा तुम्हाला आभाळात जायची काय गरज लागली रे. आभाळात जायची गरज लागली म्हणून तुमच्या कशाचा शोध लागला विमानाचा शोध लागला रॉकेटचा शोध लागला. रॉकेटचा शोध लागला. आज वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह बघतो आपण. ते ग्रह सुद्धा काय आहेत हेच आहेत. एवढी देखणी एवढी काय देखणी एवढी काय देखणी एवढी पण ड्यू टू स्पेस मिशन द वर्ल्ड हॅज कम क्लोजर. सर झोळ आहे जग नाही पाण्याचं बेटा ही जग सारी म्हणजे भारताच्या मुलाला सुद्धा पाकिस्तानची मुलगी आवडू शकते. फेसबुकच्या माध्यमाने जसं ते सीमा हैदर आली बघा भारतामध्ये सचिन बघतात शॉर्ट्स कधी कधी. पाकिस्तानची बाई 3 लेकराची माय भारताच्या पोराच्या प्रेमात पडली आणि हिला लग्न करून घेतली आणि 2 लेकरं झाली तिला. कसली ताकद आहे उगा आहे का त्याचं पावर ऑफ पाकिस्तान. हम दो हमारे डजन डजन माहिती का असं काही करू नको.
सर त्याने केलं म्हणजे मी 2 डझन करतो म्हणजे बायको आहे ती काय मशीन नाही. मग त्याला रोज काहीतरी खावं लागते, वेगळं हलगट खावं लागते. सर कुठं काय होते तसं करायचं नाही बरं का बाबा. बाई आहे का मशीन आहे का? किती बी घेईन, किती बी काढेन, किती बी हे म्हणजे गॅप तेच राहते नाही वर्षाने पाहिजे. काय येतात सगळ्या नाही सर कोणा मी दुसरी बायको करून घेतो. काय कर्जांच्या घरामध्ये 8 लेकरं झोपा कुठे काही आणि रात्री काही करायचं नाही तर कसं करावं काही म्हणजे वेगळं काम काही किती अवघड आहे. इकडे काही आवाज आला तर ते लेकर उठून बसायचे का झालं म्हणलं काय असलं चेतन काय असलं एका घरात 8 लेकर कसं राहावं. रूमातून बायको एकच तात्पुरतं बायको एक लेकर 8. आता ह्याला उठला का वाटतं त्याला उठते. आता कुणा कुणा दुःख पाजावं कलेक्ट तू अर्धा घंटा थांब तू मीटिंगला थांब. आता सकाळी लाईन लागली दिवायची तुझा पहिला दिवते दिवसभर काय धुवतच बसावं काय म्हणाला करायचं. काय असलं पवार हे असलं जाऊ द्या. त्याच्यामुळे स्पेस मिशनचा शोध लागला नाही सर. त्याचा नेसं काय देणे गेल्या चाल काही देणे गेलं बघा. भारत आणि पाकिस्तानचा संबंध जुडला तर लेकर झाले काय लगे जसं म्हटलं बघा भारत पाकिस्तान पासून एक नातू तयार झाला बांगलादेश. बाप आपणच आपणच हायचलो बांगलादेश मी नाही. Due to space mission, the world has come closer. It has become हे सर्वांचं लक्ष बोर्डाकडे जाईल. It has become very easy to contact a person in any part of the world within seconds. आज समजा हनुमान सारखे आमचे पोरं कार्यक्रम इथं बसून सुद्धा रशियामध्ये काय होणार फक्त कधी आज आपण इथे बसल्या जागी बघू शकतो की त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये काय व्हायला बघू शकतो, इस्रायलमध्ये काय व्हायला बघू शकतो, अमेरिकेची वेगवेगळ्या ठिकाणी काय काय व्हायला ते सुद्धा बघू शकतो. अमेरिकेतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट बघू शकतो आपण तिथे काय व्हायला पाहिजे. म्हणजे जगातल्या अनेक घटना आपल्याला त्या ठिकाणी घरी बसण्यासाठी कळतात. इथून जर कोणाला बोलायचं असेल अमेरिकेत तिच्या अँटनी गर्लफ्रेंड आहे तो काय करू शकतो व्हॉट्सअपच्या मागे हे हाय डार्लिंग ते मागून दुसरं सेंड होतं. तोडवरी आहे खरं वेगळं आहे खरं वेगळं म्हणजे बसले कुठे जर असं अरे काय विचार करतो हाच इथं बसून आपण फेसबुकच्या माध्यमाने विदिन सेकंड मध्ये आपण एकमेकाशी कॉन्टॅक्ट करू शकतो. कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट तसं नाही म्हणजे वार्तालाप करू शकतो, कॉल करू शकतो, बोलू शकतो, फोटो पाठवू शकतो, व्हिडिओ बघू शकतो आपण त्या ठिकाणी. इंटरनेट all information is available at our fingertips आणि या इंटरनेटमुळे सर्व इन्फॉर्मेशन आपल्या बोटावर आहे. बोटावर नाही बोटावर म्हणजे तसं बोटा कुठं म्हणजे बोटात आपण बघा काय इन्फॉर्मेशन जाईल तसं कुठे काही घालू का बोट. We can gather information about worldwide events sitting at home. The use of satellite can give us advance alert about various natural calamities. आपण या ठिकाणी काय करू शकतो यूज ऑफ सॅटेलाइटचा वापर करून आपण ऍडव्हान्स अलर्ट देऊ शकतो अनेक नॅचरल कॅलॅमिलिटीज. जसं की वी कॅन टेक प्रॉपर प्रिकॉशन्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. तुमच्या घराला महापूर येणार आहे एखादी सुनामी येणार आहे. हॅलो चला घर खाली करा सुनामी येणार आहे. एखादा हल्ला होणार आहे ते युक्रेन मध्ये वाचलं बघा ट्विन सायरस तसे आपल्याला त्या ठिकाणी करता येतं आणि ह्याच्या माध्यमाने होतं. इट इज ऑल्सो पॉसिबल टू एक्सप्लोर द फॉसिल रिझर्व्स अँड मिनरल्स इन द अर्थ. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये भूगर्भ त्या ठिकाणी कुठे फॉसिल साईट कुठे मिनरल्स आहेत हे सुद्धा आपल्याला शोधता येतं. वी कॅन फिक्स द लोकेशन. आता तुम्हाला जायचं कुठं दिल्लीला आय हॅव टू गो टू दिल्ली. मी काय करतो मॅपवर फिंगर टिप खटखट दाबतो बोट मोबाईलला बोटाने दाबतो. तिथं काय येतं दिल्ली इथून आहे समजा 800 किलोमीटर 1200 किलोमीटर आहे. किती आहे दिल्लीतून 1200 जास्त 1200 दिल्ली आहे. मी काय करतो एका सेकंदात मला मॅप दाखवते गुगल मॅप दाखवते का नाही की कुणामुळे शक्य आहे
एक्सप्लोर जे आपण केलं वरी पाठवलं दॅट इज अ मेन मिशन. इन धिस वे ड्यू टू इन्युमेरेबल ऍप्लिकेशन असंख्य अशा वापरामुळे ऍप्लिकेशन म्हणजे वापर नाहीतर मोबाईल मधले ऍप्लिकेशन म्हणतात. ऍप्लिकेशन म्हणजे वापर. The space mission or space technology has become an inevitable part of the development of nation. कोणत्याही देशाचा अविभाज्य घटक काय आहे? डेव्हलपमेंट ऑफ नेशन मध्ये टेक्नॉलॉजी हा अविभाज्य घटक आहे. आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग. आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग. पहा बेटा आता हे तर तुम्हाला शिकवलेलं आहे. काय नाव? आयडेंटिफाय अवो डायग्राम. कोणत्या बेटा? इलेक्ट्रिक जनरेटर. कोणत्या प्रिन्सिपलवर काम करते? फ्लेमिंग राईट हँड रूल. वर्किंग ऑफ अवो ऍप्लिकेशन काय? वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. पहा बेटा ऍक्सेल ज्यावेळेस रोटेट होतो कुणाच्या मदतीने? मशीनच्या आउटसाइडला पहिला फिरवतात ना रे बेटा जनरेटरला, माहिती आहे ना. मग त्याच्यानंतर कॉइल एबीसीडी का होतो? रोटेट व्हायला लागतो. ऑन रोटेटिंग ऍक्सेल ब्रँच एबी कुठे जातो? वरी जातो. आणि सीडी कुठे जातो? खाली. एबी वरी, सीडी कुठे रे? खाली. आणि त्या ठिकाणी कॉइल एबीसीडी कोणत्या ह्याला रोटेट होतो? क्लॉकवाईज. कोणत्या बेटा? क्लॉकवाईज. आणि फ्लेमिंगच्या राईट हँड रूल अनुसार इलेक्ट्रिक करंट कुठून कुठे फ्लो होतो? ए टू बी टू सी टू डी होतो. म्हणून करंट कुठून कुठे फ्लो झाला? ब्रश बी टू. हा बी1 बी2 काय बेटा? ब्रश. बी2 पासून कुठे बेटा? बी1 पर्यंत. बी2 पासून कुठे बेटा? बी1 पर्यंत या ठिकाणी फ्लो होतात. इन द एक्सटर्नल सर्किट थ्रू द गॅल्व्हनोमीटर. ज्यावेळेस अर्धा रोटेशन कंप्लीट होतो आता उलट होतं. एबीची जागा कोण घेतं? सीडी. सीडीची जागा कोण घेतं? एबी घेतं. आता करंट उलटा फ्लो होतो. C2 T2 B2 A होतो. आणि ब्रँच एबी हा कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते? B1 च्या. आणि ब्रँच डीसी कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते? B2 च्या. आणि करंट कुठून कुठे फ्लो होतो? B1 आणि B2 मध्ये त्या ठिकाणी फ्लो होतो, जे की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे पहिल्याची किंवा अपोजिट ऑफ द हाफ रोटेशन. आणि कंटिन्युअसली हाफ रोटेशन का होतो? रिपीट व्हायला लागतो आणि अल्टरनेट करंट त्या ठिकाणी एसी जनरेटरच्या माध्यमाने प्रोड्यूस होतो. ठीक आहे. इलेक्ट्रिक जनरेटरचा वापर कशासाठी होतो? टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट. टू प्रोड्यूस to produce electric current. Identify saturated and unsaturated hydrocarbon. What is a saturated? The compound which contains only single carbon bond. त्याला काय म्हणतात? सॅच्युरेटेड. ज्याच्यामध्ये डबल दांडकं दिसलं ते काय झालं? अनसॅच्युरेटेड. ह्याच्यात किती दांड आहे? एक. सॅच्युरेटेड का अनसॅच्युरेटेड? सॅच्युरेटेड. दांडे दोन. सॅच्युरेटेड का अनसॅच्युरेटेड? अनसॅच्युरेटेड. म्हणजे सिंगल बॉन्ड असेल तर सॅच्युरेटेड, डबल किंवा ट्रिपल असेल तर अनसॅच्युरेटेड त्या ठिकाणी असतात. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काय म्हणले? कुणाचं? पहिला डिफाइन होमोलॉगस सिरीज. आता ड्राय इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर 1 आणि 2 चं कुणाचं बाबा? मिथेनचं आणि ह्याचं. आता पहा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन एक दांड्याच्या जागी किती लावायचं म्हणजे टिंबल? 2. टिक्के लावायचं. बुक्का एक दांडा काढून 2 बुक्के लावायचं. लावले का बघा? दांडा बुक्का आहे का? ओके. इकडे बघा 2 दांडे म्हणजे किती बुक्के आले? 4. मोजा आहेत का 4? The series of compound formed by joining same functional group. होमोलॉगस म्हणजे काय बघा? जे काही सिरीज ऑफ कंपाऊंड तयार होतात कसे तयार होतात? जॉईन करून. काय जॉईन करून? सेम फंक्शनल ग्रुप इन द प्लेस ऑफ पर्टिक्युलर हायड्रोजन ॲटम. म्हणजे हायड्रोजनच्या जागी सेम दुसरे फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी अटॅच होऊन त्या ठिकाणी तयार होतात. आणि चेन्स जे तयार होते सबसिक्वेंटली इन्क्रीजिंग लेंथ, तिची लांबी वाढत राहते आणि त्याला डॅश डॅश असं म्हणतात. होमोलॉगस सिरीज. काय म्हणतात त्याला? The series of compounds formed by joining the same functional group in the place of particular hydrogen atom on the chains having sequentially increasing length is called the homologous series.